मोराणे ब्रिजजवळ पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या पथकाची धडक कारवाई। 28 किलो गांजासह तस्कर अटकेत। धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणत 28 किलो गांजा व एटिंगा वाहनासह एकूण 21,16,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 16 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मोराणे ब्रिज खाली करण्यात आली। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन यांच्यासह पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अंतरसिंग वेचान बरडे वय 26 राहणार बडवानी मध्य प्रदेश याला अटक करण्यात आली। तो शिरपूर येथून नाशिकच्या दिशेने 28 किलो गांजा घेऊन निघालेला होता। आरोपीच्या ताब्यातून गांजासह वाहन जप्त करण्यात आली आहे व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे करीत आहेत। ही कारवाई परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। त्यांच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस कॉन्स्टेबल कुशल सुखलाल शिंगाणे, धीरज शिवाजी सांगळे, कांतीलाल भगवान शिरसाट, राकेश श्रीराम मोरे, महेंद्रसिंग निंबासिंग गिरासे, योगेश राजेंद्र पाटील, मंगलदास लक्ष्मण कोकणी आणि रवींद्र भीमराव सोनवणे यांनी सहभाग घेतला। त्यांच्या समन्वयातून व तत्परतेतून ही यशस्वी कारवाई पार पडली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। तो इसम गाडी क्रमांक MP09DN 1147 या गाडीतून जात होता। त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला। या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये। त्याचबरोबर आम्ही त्याची इर्टिगा गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440। या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8क 20ब 2ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत। धन्यवाद।